थोडं विजांचं वातावरण चालू आहे इकडे, त्याच्यामुळे थोडं नेटवर्क इश्यू झाला होता. सो थँक्यू फॉर युअर पेशन्स की तुम्ही थांबलेले आहात. सो आपण गोष्ट त्या फॅमिलीची बोलत होतो की जिथे आपल्या मुलांना अक्षरशः तळहाताच्या फोडासारखं वाढवून सगळा पैसा खर्च करून त्यांनी विदेशात सेटल केलं. आणि त्यानंतर जेव्हा ते मूल मोठे झाले, अचानक त्या मुलांना ते त्यांच्या संसारात रममाण झाले. एक फोन जातो की तुझी आई देवाघरी गेली, अंत्यविधीसाठी लवकर ये. मोठा मुलगा लहान भावाच्या हातावर पैसे ठेवतो आणि म्हणतो की जा आणि आईचं सगळं अंत्यविधी उरकून ये, मला सुट्टी भेटत नाही. लहान मुलगा येतो, तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम होतो आणि वडिलांना म्हणतो की बाबा, मला सुट्टी मिळणं शक्य नाहीये, मला परत जावं लागेल, हे पैसे घ्या आणि पुढल्या विधी कुणातरी करून करू. वडील म्हणतात थोडं थांब. 3 मजली घर असतं, टेरेसवर जातात. एक जोरात आवाज होतो. मुलगा त्या दिशेने धावतो. वडिलांनी टेरेसवर नोडी घेतलेली असते, हातात एक चिठ्ठी असते. जातच आहे, परत तुला सुट्टी मिळेल ना मिळेल, माझ्या पण सगळ्या विधी उरकून जा. खरंच सांगा, स्वतःला प्रश्न विचारा की आपण आपल्या मुलांना कोणत्या स्पर्धेसाठी तयार करतोय. खरंच याला जीवन म्हणतोय का आपण, जे जीवन जगून राहिलो आता? कळत नकळत ही परिस्थिती आपल्या आजूबाजूला आहे की नाही? सकाळपासून रात्रीपर्यंत मुलांना आपण त्या स्पर्धेमध्ये टाकलेलं आहे. खरंच मुलांचं चुकलं की कुठेतरी त्यांना खूप मोठं करण्याच्या मागे लागून आपण चुकलो. एकाही रिक्षावाल्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकलं नाही. एकाही शेतकऱ्यांनी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकलं नाही. पण एकेकाळी मोठे मोठे साम्राज्य गाजवणारे अधिकारी आज वृद्धाश्रमात दुसऱ्यांवर डिपेंड आहे. ही परिस्थिती कोणी निर्माण केली समाजात? किंवा मोठाले बंगले बांधले आपण, पण त्या बंगल्यांमध्ये राहायला आपलेच लेकरं नाहीये. तेच एकाकी जीवन. कुणाकुणाला वाटतं या परिस्थितीत आपण बाहेर निघालं पाहिजे आणि नव्या आनंदाने जगलो पाहिजे. किंवा आज आपल्यावर ही वेळ नाहीये तर उद्याही आपल्यावर वेळ आली नाही पाहिजे. आपली मुलं आपल्या सोबत असले पाहिजे. काय बिघडेल हो, एखादा मुलगा क्लास 1 अधिकारी नाही झाला, पण चांगला माणूस बनून स्वतःच आपल्या आई वडिलांवर प्रेम करणारा बनला. आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन त्याला जर त्या बॅलन्स करता आला, तर कुटुंब कसं असेल त्याचं? जीवनाला खरोखर आनंदी जगता येतं. आणि या 10 दिवसांमध्ये आपण तीच आनंदाची व्याख्या शिकणार आहोत. नव्या अर्थाने, नव्या विचारांनी, नव्या आनंदाने आपण हे आनंदी जीवन जगणार आहोत. विचार करा, आयुष्य खूप सुंदर आहे. माझी सो ब्युटिफुल. आणि स्टार्टिंगच आपण केली प्रत्येक श्वासासोबत, एका श्वासाचं आयुष्य मागे पडताय, जे आपण कधीच गेलेला श्वास परत निर्माण करू शकत नाही. ओके. आणि म्हणून प्रत्येक जीवन आनंद कसा जगायचा आहे त्यालाच आपण शिकणार आहे. तर पहिली प्रॅक्टिस जी तुम्हाला करायची आहे, जे काही जीवनामध्ये सफरिंग आहे एवढ्या वर्षाचं, त्या सफरिंगला दररोज कागदावर लिहा आणि रोज त्याला माचीसची काडी लावून टाका. काय होईल त्याच्यानी? कारण माझं मोटिवेशन कोण आहे ते तुम्हाला सांगते. या जगातला सगळ्यात सुंदर मोटिवेशनल स्पीकर कोणी असेल तर तो आहे या भारतातला शेतकरी. सगळ्यात सुंदर मोटिवेशन कसं?
बघा आता पुढची शेतकऱ्याची गोष्ट, त्याच्यासारखं आपण जर जगायला लागलो तर जीवनामध्ये बघा कसं होऊन जाईल. आता दृष्टिकोन बघा, आपण जीवनातल्या दुःखांना जाळायचं आहे, नकारात्मकतेला जाळायचं आहे. आणि रश्मी मॅडम म्हणतात की माचीसची विक्री वाढेल. अहो, आपल्याला जीवनातल्या आनंदाची सुरुवात करायची आहे. एक लक्षात घ्या, फोकस माचीसच्या विक्रीवर ठेवणार तर जीवनात आनंद नाही होणार. जीवनात जर आनंद पाहिजे ना तर आनंदाच्या निर्मितीवर फोकस ठेवायचा. तर तुम्हाला मी शेतकऱ्याची गोष्ट सांगते की का शेतकरी माझ्यासाठी आदर्श आहे. आताही बघा उन्हाळा आहे, तप्त उन्हाळा आहे. आणि या तप्त उन्हाळ्यामध्ये तो काय करतोय, जमिनीची तयारी करतोय. जुन्या पिकातला सगळं नांगरून ती जमीन एकसारखी करतोय. करतोय की नाही? उन्हामध्ये तो जमिनीची नांगरणी करतोय. आणि आपल्याला जे कागदावर लिहून जाळायची ऍक्टिव्हिटी काय आहे, तीच नांगरणी तुम्हाला मी करायला सांगत आहे. कारण नवी निर्मिती करायची आहे तर जुन्या याला संपवावं लागेल, जुन्या काट्यांना. मग तो काय करतो, नांगरणी केल्यानंतर अगदी बी पेरतो, पावसाळ्यात तो बी लावेल. मग तुम्हाला मी उद्या सांगणार की तुम्हाला काय पाहिजे ना, चांगलं चांगलं ते लिहा. व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट ते 10 वाक्य लिहून आणा. तुम्हाला तुमच्या जीवनात नेमकी काय पाहिजे आहे ते सुंदर 10 वाक्य तुम्ही लिहा. त्या 10 वाक्यांनंतर काय होईल, जे वाक्य तुम्ही लिहाल ना, ती म्हणजे काय आहे, पेरणी आहे. पण ही पेरणी करत असतात बघा, शेतकऱ्यांनी बी लावलं, पण तरी तिथे चुकून जमिनीच्या आतमध्ये रुतलेले काही तण बाहेर येतात. जे पीक नसतं पण कुठेतरी त्याचं अस्तित्व असतं म्हणून ते तण बाहेर येतात. तसंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी नाही पण कुठेतरी त्या नकारात्मकतेचे तण बाहेर येतात. निगेटिव्ह गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात. पण मनुष्य काय करतो, त्या तणांवर फोकस करतो. अरे इसने ऐसा का, उसने ऐसा का, हा प्रॉब्लेम माझ्या जीवनात आहे, यांनी असं म्हटलं ते तसं झालं. आपण फोकस त्याच्यावर करतो. शेतकरी काय करतो, तण उगवले तर त्या तणांना उपटतो आणि त्याला काय, जे पीक काढायचं असतं त्याला तो खत पाणी घालतो. मनुष्य त्याच्या उलट करतो. जे दुःख आहे, यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं, त्याच्यावर फोकस करून तो दुःख. आणि बघा, एकच निसर्गाचा नियम काय आहे, सगळ्यात पॉवरफुल नियम काय आहे, की जे पेराल ते उगवेल. बरोबर आहे? मग आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या 5 गोष्टींची आपल्याला जोडायचं आहे. कशाशी जोडायचं आहे, सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य, या 5 गोष्टींची जोडायचं आहे. पण आपण पेरणी कशाची करतो, याचा राग येतो, त्यांनी असं म्हटलं, तिने तसं म्हटलं, हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, माझा बर्थडे विसरले, अॅनिव्हर्सरी विसरले, गिफ्ट भेटलं नाही, मुलांनी मार्क कमी भेटले, या कॉम्पिटिशन मध्ये तो पुढे गेला नाही, मी एवढा वेळ दिला. जिथे फोकस तिथे एनर्जी डायव्हर्ट. मग जर तुमची एनर्जी सतत सतत निगेटिव्हिटीकडे जाईल, बोये पेड़ बबूल का, आम कहा से पाये, आंब्याचं झाड लावाल तरच आंबे खायला भेटेल ना. मग त्याच पद्धतीने जीवनामध्ये आनंद पाहिजे आहे, सुख पाहिजे आहे, समाधान पाहिजे आहे, आरोग्य पाहिजे आहे, ऐश्वर्य पाहिजे आहे, दीर्घायुष्य पाहिजे आहे. पेरणी पण याच गोष्टींची करावी लागेल. आणि म्हणून शेतकरी हा माझा मोटिवेशनल स्पीकर आहे. मग फोकस, रश्मी मॅडम, माचीसवर जायला पाहिजे की जीवनातल्या आनंदावर पाहिजे? आनंदावर. लक्षात व्हेरी मच. कसा चुकतो. येस. पुढे जाऊ आपण. बघा, आपल्या संस्कृतीमध्ये शब्द ही ब्रह्मांड आहे म्हटलंय. शब्द ही ब्रह्मांड आहे, बरोबर आहे. आणि आपण आपल्या मुलांप्रती, त्याला जे बनवायचं आहे, डॉक्टर बनवायचं आहे, इंजिनियर बनवायचं आहे, असं इच्छितो, तर शब्द कसे असतात त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगते. मा जिजाऊ छत्रपती शिवरायांना लहानपणापासून काय संबोधायच्या, सांगा बरं, काय म्हणत होत्या? सांगा श्वेता मॅडम, काय म्हणत होत्या?
जिजाऊ काय म्हणायच्या छत्रपतींना सांगा बरं, श्वेता धुमाल मॅडम. चॅट बॉक्स मध्ये काय आलं? हा श्वेता मॅडम, माईक ऑन झाला. काय काय म्हणत होत्या? अ, तु- स्वराज्य स्थापनेची. नाही नाही, हाका काय मारायचे त्यांना, काय म्हणून संबोधायचे? मासाहेब. नाही नाही, ते मासाहेब राजे म्हणायचे. जिजाऊ काय म्हणायचे त्यांना? नाही माहित. इकडे चॅटबॉक्स मध्ये बघू द्या बरं, काय काय टाईप झालेलं आहे. बाळराजे, राजे, शिवबा, राजे राजे राजे. ओके, ग्रेट. सो लहानपणापासनं मा जिजाऊ शिवबांना राजे म्हणायच्या. काय संबोधायच्या? राजे. लहानपणापासनं राजे म्हणायच्या आणि त्याच अफर्मेशन मधनं मा आपल्या भारताला काय झालं, महाराष्ट्रामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली. अटकेपर्यंत स्वराज्याचे झेंडे रोवल्या गेले आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवराय भेटले. आता आपल्या घरी जर बाळ झालं तर अगदी गुगलवर सुद्धा टाकतात, फेसबुकवर, आम्हाला पुत्ररत्न प्राप्त झालाय, चांगलंसं नाव सुचवा. अख्खा गुगल सर्च केला जातो आणि नाव ठेवलं जातं अद्वैत. म्हणजे असे अर्थपूर्ण नावं ठेवले जातात आणि घरी त्याला म्हणतात अधू, ए अद्या म्हटलं जातं की नाही. मग एव्हरीथिंग इज द एनर्जी. आपण इथे एनर्जी सायन्सवर बघतोय. रेकी इज द एनर्जी सायन्स. आणि त्या एनर्जी जशी तुम्ही तुमच्या मुलाच्या आवरामध्ये टाकाल तसं ते बाळ घडणार आहे. मग त्या अद्वैतचा अद्या बनेल, अधू बनेल, जर तुम्ही त्यांना त्याची हाक मारली. आणि म्हणून मुलांचं नाव जसं ठेवता त्याच पद्धतीने त्याचं उच्चारण करा. पिल्लू कुणाला म्हणतात आजकाल तर? नवरवरनं सुद्धा बाया पिल्लू म्हणायला लागल्या. लेकरांना आतापर्यंत पिल्लू म्हणत होते, पण पिल्लू कुत्र्याचं असते, विसरू नका. कुणाला पिल्लू म्हणतात? इट इज द रियालिटी. सांगा बरं, कोण सांगेल पिल्लू कोणाला म्हणतात? ऍक्च्युअल मध्ये पिल्लू कोणाच्या बाळाला म्हणतात? कीर्ती मॅडम, कोणाच्या बाळाला पिल्लू म्हणतात सांगा बरं, माहितीये का कुणाला? हा, माधुरी मॅडम, कोणाच्या बाळाला पिल्लू म्हणतात? कुत्र्याच्या. आणि घरी त्या लेकरांना आपण पिल्लू म्हणतो. मग घडवायचा छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एपीजे अब्दुल कलाम, आणि आपण त्यांना देतोय ऊर्जा पिल्लूची. माणसाच्या बाळाला कुत्र्याचं पिल्लू बनवून टाकलाय. मग विचार करा, एव्हरीथिंग इज द एनर्जी. जशी एनर्जी द्याल तसा फोकस जाईल, जसा फोकस तशी एनर्जी आणि तसा रिझल्ट. मग आता जे लाडाने का होईना पिल्लू म्हणण्याच्या ऐवजी जसं मा जिजाऊने लहानपणापासून छत्रपती शिवरायांना राजे म्हटलं, मग आपल्या बाळांना आपण काय म्हटलं पाहिजे? लक्षात घ्या, छोटासा बदल करून तुम्ही अख्ख्या घरातल्या व्यक्तींची एनर्जी बदलू शकता. कारण फोकस आणि एनर्जीचा गेम आहे. तर बोला ऍस्ट्रोनॉट, बोला पायलट, बोला डॉक्टर साहेब. या पद्धतीने जेव्हा तुम्ही मुलांना बोलाल त्या पद्धतीची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये नांदेल आणि जीवनामध्ये खूप आनंद निर्माण होऊ शकेल. लाईफ इज वंडरफुल आहे. कारण आपण लोकांपेक्षा भाग्यशाली आहोत. मी आत्ताच सांगितलं. सगळ्यात महत्वाचं, आज मी तुम्हाला असं एक गोष्ट देते की इथून पुढे आयुष्यात तुम्ही स्वतःला दुःखीच समजणार नाही. देऊ असा मंत्र? मॅजिक बिजिक नाही होणार आहे, ठीक है? काळजी करू नका. तुम्हाला एक मंत्र देते, ओके, कि आज के बाद आप दुखी नाही होंगे. काय जादू बिदू नाही येत आपल्याला. काय, वी आर द हिलर. सायंटिफिक रित्या आपण हिलिंगचं का हिलिंगचं ट्रेनिंग देत असतो. तो मॅजिक नाही आहे, इट्स अ एनर्जी. तर आता जादूचा मंत्र जो आहे, कान लावून ऐका. लगेच कागद पेन घेऊन लिहायला नका लागू, ऐकायला सांगितलंय मी. या जगामध्ये दररोज या पृथ्वीवरून 10 लाख+ लोक टाटा बाय बाय करतात. या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख+ लोक टाटा बाय बाय करतात. आणि रोज सकाळी जर आपण जागा झालेलो आहे
तर त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत की नाही? थोडं आजूबाजूला बघून घ्या. आपल्या सोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जर जागा झालाय, तर दुसरं सेलिब्रेशनचं कारण आहे की नाही? पहिले तो आज हम जीवित है और हमारे साथ हमारा सारा परिवार साथ है. मला सांगा, आजच्या या दिवसाला आनंदी जगण्यासाठी हे 2 रिझन काफी आहेत की नाही? कल फिर से पता नाही. गॅरंटी आहे का की उद्याचा दिवस मी बघणारच आहे, याची गॅरंटी आहे का कुणाला तरी? जग कसं आहे, रामकृष्ण ही आले गेले त्याहून जग का ओसची पडले. तर देवांच्या येण्याने जाण्याने काही फरक पडला नाही, तर आपल्या जाण्याने येण्याने काहीच फरक नाही पडणार. मग लक्षात घ्या, जीवन जर आनंदी जगायचं आहे ना, तर सगळ्यात पहिले काय म्हणायचं आहे? आता इथून माझा पुढचा नियम खूप महत्वाचा आहे. 2 फॉर्म्युले मी सांगणार आहे, ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. रोज सकाळी उठल्यावर पहिले थँक्यू म्हणायचं, कारण त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही. ठीक आहे? आणि दोन्ही हात असे करून म्हणायचं, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आजचा दिवस आपल्याला मिळाला, याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे का कोणती? त्याच्यानंतर आपल्या सोबत आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आज जागा झालेला आहे, त्याच्यासाठी थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि रोज जसं तुम्ही पेरणी कराल तसं उगवेल. मग आतापर्यंत आपला फोकस कुठे जाते? ये कमी है, वो कमी है, ये लेना है, वो लेना है, वो छोड़ दो. काय म्हणायचं? ते तो येईल, दॅट इज द बाय प्रोडक्ट, अपने आप आएगा. पहिले अपने आप को खुद को तयार करना है. तर माझ्यासोबत असे हात करा बरं. चला, आठवा शाहरुख खान आपल्या कॉलेजच्या दिवसातला. आम्ही कॉलेजमध्ये असताना तोच हिरो फेमस होता. ठीक आहे, चला म्हणा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. परत एकदा म्हणा, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण ज्या लोकांना डोळे आहेत पण पाहता येत नाही, मी त्यांच्यापेक्षा भाग्यशाली आहे. माझ्या डोळ्यांना थँक्यू. माझे कान, ज्या लोकांना तू कान दिले पण ते ऐकू शकत नाही, पण माझे कान ऐकू शकतात, त्या कानांना थँक्यू. माझं तोंड जेवणाचं काम करताय, बोलण्याचं काम करताय, जे लोक करू शकत नाही त्याच्यासाठी थँक्यू. माझे दोन्ही हात काम करतात, माझ्यासाठी कधी ब्रेक न घेता माझ्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन काम करतोय, त्या प्रत्येक ऑर्गनचं थँक्यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. बघा आपल्या जो काय चांगला आहे, लोकांच्या स्वप्नातलं आपण जीवन जगतोय, आणि आजचा दिवस आपल्याला मिळालाय, त्याच्यापेक्षा आनंद काय आहे? कल हो ना हो. तर मग आता जर माहिती झालं की आपल्याला आजचाच दिवस आहे, मग कोणाची भांडाल का? भांडणं उकरून काढाल का? कोणाबद्दल राग कराल का? द्वेष कराल का? नाही. जिओ तो हर पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो, फुल टू एंजॉय हम इस दिन को जिएंगे. मग आज आता या क्षणापासून आपल्या जीवनाचा आनंद कसा असेल? स्वस्त, मस्त, जबरदस्त असं आनंदाने आपल्याला जीवन जगायचं आहे, आणि जीवनाला प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवायचं आहे. ओके, सो आजपासून आपल्याला रोज स्वतःला सांगायचं, स्वस्थ म्हणजे काय? शरीर आणि मनाने स्वस्थ. स्वस्थ म्हणजे काय? शरीर आणि मनाने तुम्ही निरोगी आहे, मस्त आहे, आणि जीवनाचा प्रत्येक क्षण कसा आनंद घेताय? मस्त एन्जॉय, फुल टू एन्जॉय घेत आहे. आता तुम्ही क्लासही करून राहिले, मी शिकवून राहिलेली आहे. मी कसं करताय? जबरदस्तीने शिकवून राहिली का? चाल, फ्री मध्ये 10 दिवस क्लास घ्यायचा आहे, ढकला कसा तरी, असं करत आहे का? मी पण त्या क्लासला एन्जॉय करत शिकवते, म्हणजे माझं आय एम एन्जॉईंग, मस्त क्लास घेते. आणि त्याचा रिझल्ट कसा येणार आहे? प्रत्येक केलेल्या कृतीचा रिझल्ट कसा येणार आहे? आपल्या जीवनामध्ये जबरदस्त आहे, कारण तुम्ही त्याला एन्जॉय करून काम केलं, रिझल्ट येणारच आहे. सो स्वस्त, मस्त, जबरदस्त, हे स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी आपली प्रार्थना असली पाहिजे. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगत आहे, हे आजपासून विसरायचं नाही. तर आजचं लर्निंग काय आहे? की कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगत आहे. ठीक है, सो हम किसी से, तुम्ही भाग्यशाली है तो हमें दुःख मनाना है की सुख मनाना है? कुणाच्या तरी पेक्षा भाग्यशाली आपण आहेत की नाही? किसी से ज्यादा भाग्यशाली आहे. आजच्या उद्या सकाळी उठताना काय म्हणायचं? रोज आरशासमोर उभं राहून की यस,
थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. कारण रात्री माझ्या डोक्यावर छत आहे, उदरभरण करण्यासाठी माझ्याकडे अन्न आहे, अंग झाकण्यासाठी माझ्याकडे कपडे आहे. कटकट करणारा असेल पण माझ्यासोबत माझी जोडीदार आहे, माझा जोडीदार आहे. थोडे खटाळ असतील, मस्तीखोर असतील, पण आई बाबा म्हणून हाक मारणारी संतती आहे. थोडीशी चिडकी असेल, रागीट असेल, पण सासू नावाचं दैवत आपल्या घरात आहे, सासरे नावाचा आशीर्वाद आपल्या घरात आहे. त्यांच्या असण्याची किंमत करा, कारण नसताना ना खूप कष्ट होतात. जीवन कसंही जगलं तरी एक दिवस संपणार आहे, त्याला दी एंड लागणार आहे. तो दिवस आपल्याला माहिती नाहीये, पण जो दिवस आजचा आपल्याला भेटलेला आहे याला पूर्ण आनंदी जगूया आणि स्वस्त मस्त जबरदस्त हे आपल्या जीवनाचा अनुभव आणि आनंद असला. सो या 10 दिवसांमध्ये आपण काय शिकणार आहे? अजून मी माझं प्रेझेंटेशन ओपन केलं नाही, कारण मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. तर 10 दिवसांमध्ये आपण शिकणार आहोत अवचेतन मन, द सबकॉन्शियस माइंडचा पॉवर, ज्याच्यात आनंदी जीवनाची कला शिकणार आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज रेकी, रेकी काय आहे, हिस्ट्री ऑफ रेकी. त्याच्यानंतर मी तुमचं एक पास्ट लाईफ मेडिटेशन घेणार आहे. जीवनातल्या सगळ्या दुःखांना आपण विसरून जाणार आहे, कारण नव्या आनंदाची सुरुवात करण्यासाठी पहिले खाली हो जाना आहे. तरी तो नाही तर माठामध्ये धूळ भरलेली नाही, आपण चांगलं चांगलं टाकत गेले फायदा होणार का? नाही. पहिले हम खाली हो जाएंगे. त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्युमन औरा, मनुष्याचा आणि निर्जीव वस्तूचा औरा बघायला शिकवणार आहे. हात न लावता त्या औराला स्कॅन करायला शिकवणार, म्हणजे एखाद्याचं दुखणं कुठे आहे हे तुम्ही त्याला स्पर्श न करता ओळखू शकणार. हे टेक्निक मी तुम्हाला शिकवणार आहे. 7 चक्रांची ऊर्जा आपल्या जीवनावर कशा पद्धतीने परिणाम करते ते तुम्हाला शिकवणार आहे. चक्रा मेडिटेशन घेणार आहे मी तुमचं वाला. आजार आणि रेकीद्वारे उपचार कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. जिबू सिम्बॉल, मनी मंत्रा हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि सबकॉन्शियस माइंडच्या ऊर्जांनी प्रत्येक क्षण आनंदी जीवनाची कला आपण शिकणार आहे. सगळं प्रॅक्टिकली दाखवणार आहे. औरा प्रॅक्टिकली दाखवणार आहे, चक्र प्रॅक्टिकली दाखवणार आहे. तुमच्या स्पर्शाने तुम्ही स्वतःचे दुखणे कमी करणार आहे. हे सगळे प्रॅक्टिकल आपण या सेशन मध्ये घेणार आहे. एवढंच काय, तर तुमच्या स्पर्शाने इतरांच्या वेदना तुम्ही कमी करू शकणार आहे, हे पण प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. पण गरज आहे की दररोज 10 दिवसातले 10 तास, 1 तास गेलेला आहे, पुढचे 9 तास तुम्ही या क्लासला द्यायचे आहेत. आजचं सेशन आवडलं असेल तर आता बघा इथे क्लासमध्ये किती आहे, 259 लोक उरले आहेत. 300 पर्यंत होता आकडा. तर या 259 लोकांनी जरी 3 3 लोकांना लिंक पाठवली तर उद्याचं अटेंडन्स किती असलं पाहिजे? 700 पर्यंत तरी असलं पाहिजे. तर बघूया किती लोक इमानदारीने, अगर आपको, कारण मी एकटी सगळ्यांकडे पोहोचू शकत नाही, तुम्ही ते माध्यम बनणार आहे. मला लोकांच्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करायचं एक स्वप्न घेऊन मी जगते आहे. त्या स्माइल क्रिएशनच्या ह्याच्यात तुमचा थोडासा हातभार लागेल, कारण माझं एका स्वप्न काय आहे ते मी पुढच्या सेशन मध्ये सांगेलच. पहिले आजचं सेशन ओव्हरऑल तुम्हाला कसं वाटलं, 1 2 शेअरिंग घेऊ आणि आज आपण इथे विराम देऊ. परत उद्या भेटू याच ऊर्जांसोबत. सो एनीवन, दोज हू वॉन्ट टू शेअर, की आजचं सेशन कसं वाटलं, मनापासून, जबरदस्ती नाही. जे काही आपण शिकलो कसं वाटलं, हँड रेज करा. आणि इफ यू वॉन्ट टू शेअर. सोनल झाडे मॅडम बोला, अनम्यूट करा मॅडम. संजना तांबे अनम्यूट करा, माईक ऑन करा. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप छान सेशन घेतलं तुम्ही, खूप छान, म्हणजे एकदम पॉझिटिव्ह आम्हाला वाटलं. खूपच सुंदर. माझा मुलगाही ऐकत होता सेशन आणि मी म्हणजे असं स्पीकरवर ठेवलेलं, माझ्या सासूबाई ऐकत होत्या. खूप छान, मनाला सकारात्मकता नेणारं असं तुमचं सेशन होतं. आणि परत नेट गेला.